जय भीम, नमो बुद्धा सर्वांना. तर आम्ही आज आलो ताडोबा अभयारण्य इथे, संग्रामगिरी येथे. तुम्ही पाहू शकता. हे घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना बघा गिगा आला. ताडोबा अभयारण्य चौकून पाहतो, दाट झाड जिकडे तिकडे काही दिशे ना वाघाचा भय. मग आला मी मुख्य प्रवेशद्वारावर, इथे लिहिलं होतं भव्य धम्म मिळावा. मग पाहतो तर काय उंच उंच पायऱ्या होत्या भाऊ इथं. म्हटलं आता काय करावं, दोघांनी मस्तपैकी म्हटलं आता व्हिडिओ काढायचा विचार केला. व्हिडिओ लागलो काढायला, दोघांनी व्हिडिओ काढला. मग लागलो आम्ही पायऱ्या चढायला. पायऱ्या चढतो तर काय भाऊ, पायऱ्या फार उंच होत्या. पायऱ्या पायऱ्या असं वाटलं की आपण चढू शकतो का नाही चढू शकत, पण तसं काही नाही, सगळेजण चढू शकतात. लागलं पायऱ्या चढायला. जर तुम्हाला ताडोबा अभयारण्यात यायचं असेल तर आपल्या अकोल्याहून रेल्वेने वरोरा स्टेशनवर यायचं. तिथून अकोल्याहून वरोरा स्टेशन यायचं, तिथून सरळ म्हणजे बसनं 72 रुपये तिकीट आहे तरी पोहोचायचं. आलो आम्ही वर आलो. वर पाहिजे पाहिलं दुखत फार थकलो होतो मी. म्हटलं आता काय करा, तर मग असं करता करता चालता बोलता पोहोचलो ना सगळेजण वर. आम्ही कोणी म्हणे तिकडे चाललं, कोणी म्हणे अटी बसा, कोणी म्हणे पाणी प्यायचं. नायक म्हटलं सर्वजण थांबा, सगळ्याचे पाय दुखायला, सर्वजण बसा. 5-10 मिनिटं बसल्यानंतर मग पुढे जाऊ. सगळ्यांनी म्हटलं ऐकलं भाऊ. 5-10 मिनिटं बसलो आम्ही. मग बसलो, नंतर पुढे निघलो. तर पुढे काय भाऊ आम्हाला एक दिसलं माकड. त्या माकडाजवळ मी बायको गेली ना भाऊ. तिला वाटलं ते माकड काहीच करत नाही. त्या माकडासंग मस्त गमता करायचं. माकड लागलं ना भाऊ, मागं निघणार चिंगाट पोळ्यात. मला वाटलं की मला काही करणार नाही लगायचं माकड. मी त्या माकडाजवळ गेलो. माकड ते ताळं बातलं, ते काही सोपं नाही. ते मला दात चढले. मी निघलो भाऊ पळत, मला जाऊ द्या तिकडे. पुढे गेलो तर पुढे भंतीची उभी होते. भंतीचे तिला मग पूर्ण त्रिवार वंदन केलं आणि भंतीने सुद्धा तिला आशीर्वाद दिला. तिथून मग आता पुढे निघलो. तर पुढे जातो तर गेल्यानंतर जे मला पाहायचं होतं ते दिसलं. आणि आपल्याला भंतीची ज्ञान जे तिथे महातेरो एका झाडाखाली बसले होते. प्रथम त्यांच्यासोबत मी व्हिडिओ काढून घेतला. नंतर म्हटलं आता दर्शन घेतो. सगळ्यांनी दर्शन घेतलं भाऊ. दर्शनासाठी एवढी गर्दी होती, पण नंबर कोणाचा लागायला मुश्किल होतं. तरी पण सर्वांचं शांततेत दर्शन झालं. दर्शन म्हणजे फारच शांत झालं. पुढे जातो तर काय आपले कार्यकर्ते उद्याच्या मंडपासाठी मस्त तयारी झणान चालू होती. लोक 2-3 दिवस अगोदर इथे मुक्कामी आले होते. प्रत्येकाने आपापली जागा शिटून घेतली होती. रात्री झोपण्याची खाण्यापिण्याची सुविधेसाठी. म्हटलं इकडे तिकडे काय हिंडा फिरा भाऊ. तर आलो ना मी. मग भंतीचं प्रवचन ऐकत बसलो. फारच सुंदर असं प्रवचन भंतीजीने केलं. प्रवचन झाल्यावर मग नंतर आलो मी मंडपात. झेंडे दिसले निळे. म्हटलं याचा व्हिडिओ काढा, त्याचा व्हिडिओ काढला. सगळ्याचा व्हिडिओ काढून झाला. मग रॅली भाऊ भंतीजीची मस्त रस्त्यात फुलं टाकली होती. एका साईडला महिला पुरुष उभे होते. फार सुंदर ते दृश्य होतं पाहण्यालायक. रॅली गेली म्हणजे जोरात चालू होती. त्याने भोजनदान आणलं होतं भाऊ. त्याने भंतीजीला भोजनदान केलं. भंतीजीने भोजनदान घेतलं चांगल्या प्रकारे. मंडपात भोजन झालं. नंतर भंतीजीने मस्त चांगल्या प्रकारे धम्मदेशना केली. सर्व उपासकांनी धम्मदेशना ऐकली. मग नंतर गेलो आम्ही गुफेत. त्या गुफेत आपले भंतीची ध्यान साधना करतात. तिथं वाघ सुद्धा राहते. त्या गुफेत एक बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे. आणि तुम्हाला जर खरोखर गुफाने व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा भाऊ. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.